18 वर्ष काम केल्यानंतर त्याच्या मुलाबाळाचा त्यांनी प्रश्न कसा सॉल्व करायचा? आज पगार नाही त्या शिक्षकाला. पगार नसल्यामुळे तो कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागू शकत नाही. शिक्षण नाही मुलांचं. यासाठी संस्थेकडे गेल्यानंतर माझ्या पगाराचं काय? संस्था म्हणतात घ्या फाशी, आणि त्या कारणाने त्या मुलांनी फाशी घेतलेली आहे त्या शिक्षकांनी. आणि यासाठी त्या लहान असणाऱ्या ज्या कुटुंबाच्या कंडिशन काय, याचं कुठेतरी अशा संस्थाचालकावर कार्य. याच्यामध्ये संस्थाचालकाला काय दोष आहे का? शासन पातळीवरती धोरणात्मक निर्णय झाला का? आणि इतर शाळांना अनुदान मिळालं आणि त्या शाळेला अनुदान मिळालं नाही, असं काय झालंय का? तसं आहे ना, शासनाचा जरी संचालकात दोष आहे ना. ज्यावेळेस त्याला मान्यता घ्यायची आहे त्यावेळेस त्या संस्थाचालकाने लिहून दिलं मी शिक्षकाचा पगार करणार आहे. त्यांनी पगार करतात का? ते नाहीत करीत ते. त्यामुळे ते फाशी घेण्याची वेळ येते ना. ते पगार बिलकुल करत नाहीत. त्यांनी ज्यावेळेस शाळा एखादी चालवायची आहे ही पगार आम्ही करू असं दाखवतात ते. मग शासनाला लिहून दिलंय त्यावेळी त्यांच्या शाळेला मान्यता मिळते. यातला दुसरा मुद्दा समोर आला आहे, म्हणजे संस्थाचालक अगोदर स्वतः मी जे काही खर्च आहे तो सगळा करणार आणि नंतर शासनाने आल्यानंतर ते शासन त्यांना देईल असा विषय ठरला होता, मात्र तसा पाळला गेला नाही. काय परिस्थिती तुमच्या संदर्भात देखील? परिस्थिती खूप गंभीर आहे आणि गंभीर परिस्थितीला हे सर्व शिक्षकात कालच बघितली, कालची घटना आहे, खूप दुःखद घटना आहे. आणि सर्व शिक्षकांची ही कंडिशन अशी आहे की ते त्यांना शेवटच्या टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय पर्याय नाही. कारण की आजकाल जर बघितलं तर सर्व मोलमजुरी केल्याशिवाय आमचं घर प्रपंच भागत नाही. आता शिक्षणाचंही काम करता, याच्या व्यतिरिक्त काय करता? ह्याच्या व्यतिरिक्त थोड्याफार काही शिक्षक आहेत ते शिकवणी घेतात, नाही तर मग मोलमजुरीने काम करावं लागेल. त्याशिवाय घरच चालत नाही. काय परिस्थिती तुमची, कशा पद्धतीने करता? नेमकं एकंदरीत आपण जर बघितलं तर हे शिक्षक आहेत, शिक्षणाचं पवित्र काम करतायत, पण काम करत असताना या सगळ्या ज्या अडचणी यांनी बोलून दाखवल्या, अशा किती शिक्षकांच्या अडचणी आहेत? आणि उदरनिर्वाह चालवण्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो. 17, 18 वर्ष तुम्ही हे सगळं काम करत असताना घर कसं चालवता नेमकं? बरेचसे शिक्षक, काही शिक्षक रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवतात. काही शिक्षक शेतात मजुरी करतात, बांधकाम कामगार म्हणून काही शिक्षक मजुरी करतात. आता माझ्यासारखा एक शिक्षकसुद्धा पार्ट टाईम म्हणून काही ठिकाणी काम करावं लागतं आणि काम केल्यानंतर येणारा जो पैसा आहे त्या पैशातून मुलांचे किंवा घरच्याचे जे काही आधार असेल ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. शासन वारंवार आम्हाला म्हणतं आहे की आम्ही अनुदान देऊ, परंतु देऊ म्हणतं आहे आणि देत नाही. आता कालचंच उदाहरण घ्या, 14 ऑक्टोबर 2024 साली वाढीव टप्पा देऊ असं घोषित केलेलं होतं. एक तर आश्रम शाळेला 2019 साली 20% अनुदान दिलं, परंतु त्याचं इम्प्लिमेंट त्यांनी केलंच नाही. अजूनही त्यांना विनावेतन आहे. वास्तविकरित्या जेव्हा शिक्षकाकडं असे काही परिस्थिती नसते त्यावेळेला संस्थाचालकाने एक मोठा भाऊ, या मोठ्या भावाच्या नात्यानं त्या शिक्षकाला आधार द्यायला हवा होता. परंतु कालची घटना पाहिली तर त्या मुंडे सरांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यांनी त्या शिक्षकाला आधार दिलाच नाही, उलट फाशी घे म्हणून असा सल्ला दिला. त्यामुळं नैराश्य आलं. नैराश्याच्या भावनेतून असं टोकाचं पाऊल उचललं. म्हणून आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्व विनाअनुदानित बांधवांना, आश्रमशाळेतील बांधवांना अशी विनंती करतो की आपण संघर्ष करू. आत्तापर्यंत 18 वर्ष आपण उपासपोटी अध्यापनाचं काम केलं आहे आणि खंबीरपणे काम केलेलं आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आपण जीवन जगतोय. आपल्याला त्यांचा वारसा घेऊन आपण काम करतो. संघर्ष खूप मोठा आहे, मात्र सरकार आली, सरकार अनेक गेली. यामध्ये 19ला तुम्हाला पहिला टप्पा देतो असं आश्वासन देखील तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तशा पद्धतीने काय पावलं उचलली आहेत किंवा तशा पद्धतीने काय सकारात्मक घटना तुमच्या संदर्भात घडत आहेत आणि सरकारकडे काय गरड गाणार? वारंवार जेव्हा आम्ही अनुदान द्या असं म्हणतो तेव्हा सरकार यशस्वी पाऊल टाकतंय, परंतु द्यायचं नाही. एकीकडं तर देऊ म्हणायचं, परंतु ताटात म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की आई जीव देणं आणि बाप भीक मागू देणं, अशी परिस्थिती आमच्या शिक्षकांची करून ठेवली ह्या शासनाने. मात्र हे सगळं होत असताना तुम्ही सरकार दरबारी अनेक मोर्चे देखील काढले, पण सरकार निवडणुकीच्या तोंडावरती काही आश्वासनं देखील द्यायची. तुम्हाला जशी अपेक्षा होती किंवा 2024च्या निवडणुकीच्या अगोदर सरकार काही ना काही करेल, विधानसभेच्या अगोदर अपेक्षा होती, पण अपेक्षाभंग झाला का? हो, अपेक्षाभंग म्हणजे आम्ही जवळपास 18-20 वर्ष झालं या संस्थेमध्ये बिनपगारी आम्ही काम करतो आहे. मग आमच्या मुलांची फीस आहे, लेकरांची फीस आहे, घरच्यांचे दुखणं खुपणं आहे, हे काहीही आम्हाला संस्था कसल्याही प्रकारची आर्थिक मदत करत नाही. उलट आम्ही बाहेरच्या गावून समजा त्या ठिकाणी नोकरीला जातो, स्वतःच्या पैशाने पेट्रोल टाकून आम्ही जातो. मग आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करतो हे आमच्या जीवाला माहिती आहे. आणि आशा आहे असं वाटतंय, आशेवर तर आम्ही जगलोच सध्या. परंतु सध्या नागरगोजे सरांनी जे पाऊल उचलले
असं कोणत्याही बांधवांनी किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांनी उचलू नये. आशेवर आम्हीच जसं आम्ही जगतो तसं बाकीच्यांनीही जगावं असं आमचं मत. आशेची निराशा सरकारनं आतापर्यंत केली. सरकारला काय आव्हान असेल? की सरकारला तातडीनं सरकारने जे काही जाहीर केलेलं अनुदान आहे ते तातडीने देऊन आमच्यासारख्या विनानोंदणी शिक्षकांच्या पाठीशी एक मोठा भाऊ म्हणून उभा राहावं आणि आमचे संसार जे धुळीस मिळालेले, आता कितीतरी शिक्षक असे आहेत की रिटायरमेंटला आलेले आहेत, त्यांचं रिटायरमेंट जवळ आलेलं आहे, त्यांना कसल्याही प्रकारचं पेन्शन नाही. आणि एवढं असतानासुद्धा सरकारला कळकळीची विनंती आहे की सरकार मायबाप तुम्ही लवकर तातडीनं आम्हाला दिलेलं अनुदान, दिलेलं आश्वासन पूर्तता करावी आणि आमचे पोट भरण्यासाठी एक मार्ग द्यावा. मात्र महत्त्वाचा विषय होतो, एवढं वर्ष झालं तुम्ही हे सगळं काम करत असताना सरकारची जी भूमिका आहे ती कशी आहे, संस्थाचालकाची भूमिका ती कशी आहे आणि यातून तोडगा कसा निघणार आहे? का तर एवढे वर्ष तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला जर मोबदला मिळत नसेल तर नेमकं कसं जगायचं? का कुटुंब कसं? का तर शेवटी कुठलं कारण सांगून येईल सांगता येत नाही, सगळी सोंग करता येतात, पैशात सोंग करता येत नाही. शासनानं 2019ला पहिला टप्पा दिला, पण त्यावेळेस काय होतं, दरवर्षी 1% 20% वाढीव अनुदान द्यायचं असं ठरलेलं असताना पहिला टप्पा 19ला दिला, दुसरा टप्पा 21ला दिला, तिसरा टप्पा 23ला दिला आणि आता 14/10ला शासन निर्णय काढला आहे. 14/10ला शासन निर्णय काढूनसुद्धा त्याची आणखीन अंमलबजावणी झालेली नाही किंवा त्या टप्प्याचा पगार शिक्षक कर्मचाऱ्याच्या खात्यात अजून पण पडलेला नाही. आता शिक्षकांना वाटत होतं आताच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये काहीतरी त्या टप्प्याची तरतूद होईल, मार्च एंडपर्यंत आमच्या खात्यामध्ये पगार येईल, असं काय झालेलं आणखीन दिसत नाही. आणि याच्यामुळं सर्व शिक्षक बांधव सध्या खूप निराशेमध्ये आहेत. जर शासनानं हे टप्प्याचं अनुदान तात्काळ दिलं तर शासनाला त्यावर शिक्षक कर्मचाऱ्यांनासुद्धा काम करण्यास उत्स्फूर्त वाटेल. नागरगोजीची आत्महत्या देखील याच कारणास्तव झाल्या असेल. याच कारणानुसार शासनानं विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शासन निर्णय काढला आहे, त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं, आता अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, तरी पण त्या टप्प्याचं अनुदान आणखीन शिक्षक कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही. चर्चा पण झाली नाही, त्यामुळं त्या निराशेतूनही झालं. मात्र हे सगळं होत असताना आता घर कुटुंब चालवत असताना मुलीचं लग्न असतंय, मुलाचं शिक्षण असतंय, हे सगळं मॅनेज करता कसं? कसं आहे, तुटपुंच्या पगारामध्ये काहीच करता येत नाही सर. एक तर घर खर्च भागत नाही, एक तर मुलांचं लग्नाला बी पैसे नसतात, त्याच्यामुळे सगळ्या अडचणीला तोंड द्यावं लागतं आहे. त्याच्यानंतर वेठबिगारीचं काम करावं लागतं आहे, शाळा करून बी. आता ह्या BJPच्या काळामध्येच आम्हाला त्यांनी टप्पे वाढून दिलेले आहेत, परंतु आता बी अजून खात्यावर पगार जमा झालेला नाही वाढीव टप्प्याचा. माझं शेवटी सरकारकडे तुमची काय मागणी असेल? का आता अधिवेशन चालू आहे, या कालावधीमध्ये सरकारने या कशी दिलासा दिला पाहिजे, आणि जर हा नाही दिलासा दिला तर ह्या शाळा बंद होतील का? तुमचं कशाबद्दलचा विश्वास आहे? मराठी शाळा हे बंद होणं म्हणजे खूप तोट्याची गोष्ट आहे. कारण सामान्य ते सामान्य जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी ह्या शाळा वाचल्या पाहिजेत. पण सरकारला त्याचं काय देणं घेणं असं दिसत नाही. मात्र एवढे वर्ष सरकारनं तुम्हाला आशेला लावलं आणि आशेला लावून आता भिकेला लावायची परिस्थिती का? नक्कीच आहे, भिकेल लावायची परिस्थिती आहे. कारण की जो GR हा पास झालेला आहे त्याचं बजेटच या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उपस्थित केलेलं नाही, उपलब्धच नाही. आणि त्यासाठी आता आज काय होणार आहे? शिक्षकांना मुख्यमंत्र्यांनी याची तरतूद करणं गरजेची आहे बजेटची. आपण पाहतो हे सगळे आश्रमशाळेवरती शिकवणारे शिक्षक आहेत. विशेष म्हणजे गेल्या 17-18 वर्षापासून त्यांनी ही सगळं काम प्रामाणिकपणाने करतायत. मात्र एवढं सगळं करूनही हातात आणि पदरात एकही रुपया आला नाही. फक्त आशेवरती जगायचं, आज पगार येईल, उद्या पगार येईल. मात्र आशेवरती कुटुंबाचा घर खर्च चालत नसतो आणि त्याच निराशेमधून आणि आता मिळेल की न मिळेल, अर्ध आयुष्य तर निघून गेलं, या सगळ्या परिस्थितीमध्ये आज हे निराशेच्या गर्तेमध्ये असलेले शिक्षक आहेत आणि यांना जर बाहेर काढायचं असेल तर सरकारनं तात्काळ निर्णय घेणं गरजेचं आहे, ज्यामधून त्यांना दिलासा मिळेल. आणि ज्या शाळा आहेत या शाळा देखील राज्यामध्ये आपण जर बघितलं तर 165 शाळा या अनुदानासाठी पात्र आहेत आणि त्यातले शिक्षकांची संख्या ही 7,000च्या घरात आहे. आज एका धनंजय नागरगोजेनं आत्महत्येचं पाऊल उचललं, मात्र प्रत्येकाची यांची मानसिक परिस्थिती बघितली तर तशाच परिस्थितीमधून हे जात आहेत. मात्र आत्महत्या करणं हा पर्याय नसतो. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्या शिक्षकांना सगळ्यांना आव्हान आहे की आत्महत्या हा पर्याय नाही, मात्र सरकारनंही त्यांना दिलासा देऊन जो अनुदानाचा टप्पा आहे तो देखील देणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अन्यथा धनंजय नागरगोजेसारख्या आणखी घटना सरकारला पाहायच्यात का, असा सवाल देखील उपस्थित होतो. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. निवासी आश्रमशाळेमधील काल एका शिक्षकानं आत्महत्या केली होती. त्याच्या पाठीमागालची कारणं देखील समोर आली. 18 वर्षापासून ज्ञानदानाचं पवित्र काम करणाऱ्या या शिक्षकांना पगारही मिळाला नाही आणि अनुदानाचा टप्पा मात्र तो एका टप्प्यावरती तसाच थांबला गेला. त्यामुळं एकच शिक्षक कालचे धनंजय नागरगोजे नाही तर अनेक असे शिक्षक आहेत की जे निराश झालेले आहेत, हताश झालेले आहेत. का तर 18 वर्षाचा कालावधी गेला, आयुष्यातली महत्त्वाची वर्ष देखील गेली.
मात्र फक्त आशेवर किती दिवस जगायचं आणि पगार येणार कधी आणि शासन अनुदान देणार कधी असे अनेक प्रश्न उपस्थित होत. माझ्यासोबत या ठिकाणी शिक्षक आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही हे ज्ञानदानाचं काम करताय आणि आज कुटुंबाची काय परिस्थिती? आज कुटुंबाची परिस्थिती खूप हालाकीची आहे. कारण की आम्ही 2010पासून विनाअनुदानित तत्त्वावर काम करतो. परंतु शासनाचे जे काही ध्येय धोरणं आहेत त्यामुळं काय झालेलं आहे, आमची जी काही कुटुंबाची परिस्थिती खूप हालाकीच झालेली आहे. आमच्या मुलांचं शिक्षण असेल, आईवडिलांचं म्हातारपण असेल, यांना लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या आमच्या भागाला तयार नाही आहेत. त्यासाठी आमच्यावर जी काही शासनाने दरवर्षी देऊ घेऊ असं जे चाललेलं आहे चालढकलपणा, हे सोंग हे झोपलेलं घेत आहेत शासन. आणि त्यामुळे या शिक्षकावर अशी वेळ येत आहे. त्याचप्रमाणे आज बीडमध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत, धनंजय नागरगोजे यांची, त्या संस्थाचालकाने त्या शिक्षकाला खूप काय असं छळलेलं आहे. 18 वर्ष काम केल्यानंतर त्याच्या मुलाबाळात त्यांनी प्रश्न कसा सॉल्व करायचा. आज पगार नाही त्या शिक्षकाला. पगार नसल्यामुळे तो कुटुंबाच्या दैनंदिन गरजाच भागू शकत नाही. शिक्षण नाही मुलांचं, यासाठी संस्थेकडे गेल्यानंतर माझ्या पगाराचं काय, संस्था म्हणतात घ्या फाशी. आणि त्या कारणाने त्या मुलाने फाशी घेतलेली आहे त्या शिक्षकांनी. आणि यासाठी त्या लहान असणाऱ्या ज्या कुटुंबाच्या कंडिशन काय, याचं कुठेतरी अशा संस्थाचालकावर कार्य. याच्यामध्ये संस्थाचालकाचा काय दोष आहे का? शासन पातळीवरती धोरणात्मक निर्णय झाला का आणि इतर शाळांना अनुदान मिळालं आणि त्या शाळेला अनुदान मिळालं नाही असं काय झालंय का? तसं आहे ना, शासनाचा जरी संस्थाचालकात दोष आहे ना. ज्यावेळेस त्याला मान्यता घ्यायची आहे त्यावेळेस त्या संस्थाचालकाने लिहून दिलं मी शिक्षकाचा पगार करणार आहे. त्यांनी पगार करतात का? ते नाहीत करीत ते. बरोबर. त्यामुळे ते फाशी घेण्याची वेळ येते ना. ते पगार बिलकुल करत नाहीत. त्यांनी ज्यावेळेस शाळा एखादी चालवायची आहे, ही पगार आम्ही करू असं दाखवतात ते. हां, मग शासनाला लिहून दिलंय त्यावेळी त्यांच्या शाळेला मान्यता मिळते. हा यातला दुसरा मुद्दा समोर आला आहे. म्हणजे संस्थाचालक अगोदर स्वतः मी जे काही खर्च आहे तो सगळा करणार आणि नंतर शासनाने आल्यानंतर ते शासन त्यांना देईल असा विषय ठरला होता, मात्र तसा पाळला गेला नाही. काय परिस्थिती तुमच्या संदर्भात देखील? परिस्थिती खूप गंभीर आहे आणि गंभीर परिस्थितीला हे सर्व शिक्षकात कालच बघितली, कालची घटना आहे, खूप दुःखद घटना आहे. आणि सर्व शिक्षकांची ही कंडिशन अशी आहे की ते त्यांना शेवटच्या टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय पर्याय नाही. कारण की आजकाल जर बघितलं तर सर्व मोलमजुरी केल्याशिवाय आमचं घर प्रपंच भागत नाही. आता शिक्षणाचंही काम करता, याच्या व्यतिरिक्त काय करता? ह्याच्या व्यतिरिक्त थोड्याफार काही शिक्षक आहेत ते शिकवणी घेतात, नाही तर मग मोलमजुरीने काम करावं लागेल. त्याशिवाय घरच चालत नाही. काय परिस्थिती तुमची, कशा पद्धतीने करता नेमकं? एकंदरीत आपण जर बघितलं तर हे शिक्षक आहेत, शिक्षणाचं पवित्र काम करतायत, पण काम करत असताना या सगळ्या ज्या अडचणी यांनी बोलून दाखवल्या, अशा किती शिक्षकांच्या अडचणी आहेत आणि उदरनिर्वाह चालवण्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो. 17, 18 वर्ष तुम्ही हे सगळं काम करत असताना घर कसं चालवता नेमकं? बरेचसे काही शिक्षक रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवतात. काही शिक्षक शेतात मजुरी करतात, बांधकाम कामगार म्हणून काही शिक्षक मजुरी करतात. आता माझ्यासारखा एक शिक्षकसुद्धा पार्ट टाईम म्हणून काही ठिकाणी काम करावं लागतं आणि काम केल्यानंतर येणारा जो पैसा आहे त्या पैशातून मुलांचे किंवा घरच्याचे जे काही आधार असेल ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. शासन वारंवार आम्हाला म्हणतं आहे की आम्ही अनुदान देऊ, परंतु देऊ म्हणतं आहे आणि देत नाही. आता कालचंच उदाहरण घ्या, 14 ऑक्टोबर 2024 साली वाढीव टप्पा देऊ असं घोषित केलेलं होतं. एक तर आश्रमशाळेला 2019 साली 20% अनुदान दिलं, परंतु त्याचं इम्प्लिमेंट त्यांनी केलंच नाही. अजूनही त्यांना विनावेतन आहे. वास्तविकरित्या जेव्हा शिक्षकाकडं असे काही परिस्थिती नसते त्यावेळेला संस्थाचालकाने एक मोठा भाऊ, या मोठ्या भावाच्या नात्यानं त्या शिक्षकाला आधार द्यायला हवा होता. परंतु कालची घटना पाहिली तर त्या मुंडे सरांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यांनी त्या शिक्षकाला आधार दिलाच नाही, उलट फाशी घे म्हणून असा सल्ला दिला. त्यामुळं नैराश्य आलं. नैराश्याच्या भावनेतून असं टोकाचं पाऊल उचललं. म्हणून आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्व विनाअनुदानित बांधवांना, आश्रमशाळेतील बांधवांना अशी विनंती करतो की आपण संघर्ष करू. आत्तापर्यंत 18 वर्ष आपण उपासपोटी अध्यापनाचं काम केलं आहे आणि खंबीरपणे काम केलेलं आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आपण जीवन जगतोय. आपल्याला त्यांचा वारसा घेऊन आपण काम करतो. संघर्ष खूप मोठा आहे, मात्र सरकार आली, सरकार अनेक गेली. यामध्ये 19ला तुम्हाला पहिला टप्पा देतो असं आश्वासन देखील तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तशा पद्धतीने काय पावलं उचलली आहेत किंवा तशा पद्धतीने काही सकारात्मक घटना तुमच्या संदर्भात घडत आहेत आणि सरकारकडे काय गरड गाणार? वारंवार जेव्हा आम्ही अनुदान द्या असं म्हणतो तेव्हा सरकार यशस्वी पाऊल टाकतंय, परंतु द्यायचं नाही.
एकीकडं तर देऊ म्हणायचं, परंतु ताटात म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की आई जीव देना आणि बाप भीक मागू देना, अशी परिस्थिती आमच्या शिक्षकांची करून ठेवली ह्या शासनाने. मात्र हे सगळं होत असताना तुम्ही सरकार दरबारी अनेक मोर्चे देखील काढले, पण सरकार निवडणुकीच्या तोंडावरती काही आश्वासनं देखील द्यायची. तुम्हाला जशी अपेक्षा होती किंवा 2024च्या निवडणुकीच्या अगोदर सरकार काही ना काही करेल, विधानसभेच्या अगोदर अपेक्षा होती, पण अपेक्षा भंग झाला का? हो, अपेक्षाभंग म्हणजे आम्ही जवळपास 18-20 वर्ष झालं या संस्थेमध्ये बिनपगारी आम्ही काम करतो आहे. मग आमच्या मुलांची फीस आहे, लेकरांची फीस आहे, घरच्यांचे दुखणं खुपणं आहे, हे काहीही आम्हाला संस्था कसल्याही प्रकारची आर्थिक मदत करत नाही. उलट आम्ही बाहेरच्या गावून समजा त्या ठिकाणी नोकरीला जातो, स्वतःच्या पैशाने पेट्रोल टाकून आम्ही जातो. मग आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करतो हे आमच्या जीवाला माहिती आहे. आणि आशा आहे असं वाटतंय. आशेवर तर आम्ही जगलोच सध्या, परंतु सध्या नागरगोजे सरांनी जे पाऊल उचलले असं कोणत्याही बांधवांनी किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांनी उचलू नये. आशेवर आम्हीच जसं आम्ही जगतो तसं बाकीच्यांनीही जगावं असं आमचं मत. आशेची निराशा सरकारनं आतापर्यंत केली, सरकारला काय आव्हान असेल? की सरकारला तातडीनं सरकारने जे काही जाहीर केलेलं अनुदान आहे ते तातडीने देऊन आमच्यासारख्या विनानोंदन शिक्षकांच्या पाठीशी एक मोठा भाऊ म्हणून उभा राहावं आणि आमचे संसार जे धुळीस मिळालेले, आता कितीतरी शिक्षक असे आहेत की रिटायरमेंटला आलेले आहेत, त्यांचं रिटायरमेंट जवळ आलेलं आहे, त्यांना कसल्याही प्रकारचं पेन्शन नाही. आणि एवढं असतानासुद्धा सरकारला कळकळीची विनंती आहे की सरकार मायबाप तुम्ही लवकर तातडीनं आम्हाला दिलेलं अनुदान, दिलेलं आश्वासन पूर्तता करावी आणि आमचे पोट भरण्यासाठी एक मार्ग द्यावा. मात्र महत्त्वाचा विषय होतो, एवढं वर्ष झालं तुम्ही हे सगळं काम करत असताना सरकारची जी भूमिका आहे ती कशी आहे, संस्थाचालकाची भूमिका ती कशी आहे आणि यातून तोडगा कसा निघणार आहे? का आता एवढे वर्ष तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला जर मोबदला मिळत नसेल तर नेमकं कसं जगायचं, का कुटुंब कसं? का आता शेवटी कुठलं कारण सांगून येईल सांगता येत नाही, सगळी सोंग करता येतात, पैशात सोंग करता येत नाही. शासनानं 2019ला पहिला टप्पा दिला, पण त्यावेळेस काय होतं, दरवर्षी 1% 20% वाढीव अनुदान द्यायचं असं ठरलेलं असताना पहिला टप्पा 19ला दिला, दुसरा टप्पा 21ला दिला, तिसरा टप्पा 23ला दिला आणि आता 14/10ला शासन निर्णय काढला आहे. 14/10ला शासन निर्णय काढूनसुद्धा त्याची आणखीन अंमलबजावणी झालेली नाही किंवा त्या टप्प्याचा पगार शिक्षक कर्मचाऱ्याच्या खात्यात अजून पण पडलेला नाही. आता शिक्षकांना वाटत होतं आताच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये काहीतरी त्या टप्प्याची तरतूद होईल, मार्च एंडपर्यंत आमच्या खात्यामध्ये पगार येईल, असं काय झालेलं आणखीन दिसत नाही. आणि याच्यामुळं सर्व शिक्षक बांधव सध्या खूप निराशेमध्ये आहेत. जर शासनानं हे टप्प्याचं अनुदान तात्काळ दिलं तर शासनाला त्यावर शिक्षक कर्मचाऱ्यांनासुद्धा काम करण्यास उत्स्फूर्त वाटेल. नागरगोजीची आत्महत्या देखील याच कारणास्तव झाल्या असेल. याच कारणानुसार शासनानं विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शासन निर्णय काढला आहे, त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं, आता अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, तरी पण त्या टप्प्याचं अनुदान आणखीन शिक्षक कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही. चर्चा पण झाली नाही, त्यामुळं त्या निराशेतूनही झालं. मात्र हे सगळं होत असताना आता घर कुटुंब चालवत असताना मुलीचं लग्न असतंय, मुलाचं शिक्षण असतंय, हे सगळं मॅनेज करता कसं? कसं या तुटपुंज्या पगारामध्ये काहीच करता येत नाही सर. एक तर घर खर्च भागत नाही, एक तर मुलांचं लग्नाला बी पैसे नसतात, त्याच्यामुळे सगळ्या अडचणीला तोंड द्यावं लागतं. त्याच्यानंतर वेठबिगारीचं काम करावं लागतं, शाळा करून बी. आता ह्या BJPच्या काळामध्येच आम्हाला त्यांनी टप्पे वाढून दिलेले आहेत, परंतु आता बी हा अजून खात्यावर पगार जमा झालेला नाही वाढीव टप्प्याचा. माझं शेवटी सरकारकडे तुमची काय मागणी असेल? का आता अधिवेशन चालू आहे, या कालावधीमध्ये सरकारने या कशी दिलासा दिला पाहिजे, आणि जर हा नाही दिलासा दिला तर ह्या शाळा बंद होतील का? तुमचं कशा पद्धतीचा विश्वास आहे? मराठी शाळा हे बंद होणं म्हणजे खूप तोट्याची गोष्ट आहे. कारण सामान्य ते सामान्य जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी ह्या शाळा वाचल्या पाहिजेत, पण सरकारला त्याचं काय देणं घेणं असं दिसत नाही. मात्र एवढे वर्ष सरकारनं तुम्हाला आशेला लावलं आणि आशेला लावून आता भिकेला लावायची परिस्थिती का? नक्कीच आहे, भिकेल लावायची परिस्थिती आहे. कारण की जो GR हा पास झालेला आहे त्याचं बजेटच या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उपस्थित केलेलं नाही, उपलब्धच नाही. आणि त्यासाठी आता आज काय होणार आहे? शिक्षकांना मुख्यमंत्र्यांनी याची तरतूद करणं गरजेची आहे बजेटची. आपण पाहतोय हे सगळे आश्रमशाळेवरती शिकवणारे शिक्षक आहेत. विशेष म्हणजे गेल्या 17-18 वर्षापासून त्यांनी ही सगळं काम प्रामाणिकपणाने करतायत. मात्र एवढं सगळं करूनही हातात आणि पदरात एकही रुपया आला नाही. फक्त आशेवरती जगायचं, आज पगार येईल, उद्या पगार येईल. मात्र आशेवरती कुटुंबाचा घर खर्च चालत नसतो आणि त्याच निराशेमधून आणि आता मिळेल की न मिळेल, अर्ध आयुष्य तर निघून गेलं, या सगळ्या परिस्थितीमध्ये आज हे निराशेच्या गर्तेमध्ये असलेले शिक्षक आहेत.
आणि यांना जर बाहेर काढायचं असेल तर सरकारनं तात्काळ निर्णय घेणं गरजेचं आहे, ज्यामधून त्यांना दिलासा मिळेल. आणि ज्या शाळा आहेत या शाळा देखील राज्यामध्ये आपण जर बघितलं 165 शाळा या अनुदानासाठी पात्र आहेत आणि त्यातले शिक्षकांची संख्या ही 7,000च्या घरात आहे. आज एका धनंजय नागरगोजेनं आत्महत्येचं पाऊल उचललं, मात्र प्रत्येकाची यांची मानसिक परिस्थिती बघितली तर तशाच परिस्थितीमधून हे जात आहेत. मात्र आत्महत्या करणं हा पर्याय नसतो. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्या शिक्षकांना आव्हान आहे, सगळ्यांना आव्हान आहे की आत्महत्या हा पर्याय नाही, मात्र सरकारनंही त्यांना दिलासा देऊन जो अनुदानाचा टप्पा आहे तो देखील देणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अन्यथा धनंजय नागरगोजेसारख्या आणखी घटना सरकारला पाहायच्यात का असा सवाल देखील उपस्थित होतो. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. निवासी आश्रमशाळेमधील काल एका शिक्षकानं आत्महत्या केली होती. त्याच्या पाठीमागालची कारणं देखील समोर आली. 18 वर्षापासून ज्ञान